उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा माजी मंत्र्यांना फोन गेलेला आहे। माजी आमदारांशी सुनेत्रा पवारांनी संवाद साधलाय। राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना सुनेत्रा पवार यांनी फोन केलेला आहे आणि आगामी निवडणुकीसंदर्भातील संपूर्ण आढावा त्यांनी घेतलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्की आपण जर पाहिलं तर 2 दिवसानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होते आणि या मतदानासाठी राष्ट्रवादी पक्षाने राज्यामध्ये अनेक ठिकाणी उमेदवार जे आहेत ते उभा केलेले आहेत आणि या निवडणुकीच्या संदर्भातला आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलेला आहे। काही माजी मंत्री असतील, काही पदाधिकारी असतील, यांच्याशी बातचीत केल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। आपण जर पाहिलं तर ही निवडणूक जी आहे ती भावनिकतेवरती गेलेली आहे आणि आज रोहित पवार जेव्हा माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीला जे उमेदवार उभा केलेले आहेत ते अजितदादांच्या विचाराचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विचाराला त्याचबरोबर त्यांचे विचार जर पुढे घेऊन जायचे असतील तर या उमेदवारांच्या पाठीशी जनतेने राहावं असं आवाहन जे आहे तेही रोहित पवारांनी केलेलं होतं। आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांनी अनेक जे माजी नेते असतील, पदाधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती जी आहे सागर, या सविस्तर आढाव्यासाठी आपण पाहतोय सुनेत्रा पवार आता सक्रिय झालेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना त्यांनी फोन करून निवडणुकीसंदर्भातील संपूर्ण आढावा घेतलेला आहे।